नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षा ही केवळ तांत्रिक गरज नसून प्रत्येक घर, प्रत्येक संस्था, संपूर्ण समाजासाठीच आवश्यक बाब निर्माण झाली आहे. एकंदरच वाढत्या सायबर हल्ल्यांचा विचार करता आपल्या माहितीचं संरक्षण करणं तसंच डिजिटल जोखमीचं व्यवस्थापन करणं हे फार आवश्यक झालंय. आणि याच दृष्टिकोनातून सायबर व्यवस्थेमध्ये असणारे संभाव्य धोके आणि त्यावर आपण काय काय उपाय करू शकतो, आपली फसवणूक होण्यापासून स्वतःला कसं वाचवू शकतो, ह्या सगळ्यावर विचार करण्याची नितांत गरज आहे. म्हणूनच हॅलो सह्याद्रीमध्ये आज आपण एका या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत डिजिटल भारत, सुरक्षित भारत. हाचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत सायबर सिक्युरिटी तज्ञ अमित गोडेकर सर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि खरंच डिजिटल भारताला सुरक्षित भारताचं जर स्वरूप द्यायचं असेल तर आपल्यासारख्या तज्ञांकडून आजच्या या विषयात आम्हाला मार्गदर्शन हवं आहे. तेव्हा सर्वप्रथम सर्वांना मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर 24 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले जागतिक सायबर सिक्युरिटी लीडर ॲडमॅक्स इंटरनॅशनल कंपनीमध्ये ते आहेत. तसंच चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर म्हणून या मंचांवरून ते काम करतात. तब्बल 7 वेळा त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. इनोव्हेटिव्ह CISO हा इयर अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. त्यांनी या विषयावर प्रमुख सत्र व्याख्यानांचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. मराठी इंग्रजी विषयात ते उत्तम लेखन करतात. त्यांची सदरं वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत असतात. त्यांची तज्ञता सायबर गुन्हे तपास तसंच सायबर सिक्युरिटी, संस्कृती, डिजिटल रिस्क मॅनेजमेंट या सगळ्याच विषयात आहे. अत्याधुनिक सुरक्षा आपल्याला कशा पद्धतीने डिजिटल फॉर्मॅटमध्ये करता येईल याच्यावर ते नेहमीच मार्गदर्शन करतात. तसंच MBA आणि MIT कडील सायबर सिक्युरिटी PG डिप्लोमा त्यांनी केलेला आहे. आज आपण बोलतोय डिजिटल भारत, सुरक्षित भारत या विषयावर आणि मार्गदर्शन करतायत तज्ञ अमित सर. तेव्हा आता वेळ न घालवता आपण लगेच सर सुरुवात करूया. पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. धन्यवाद. आणि अगदी सगळ्यात पहिला प्रश्न जो बऱ्याच लोकांच्या मनात असतो की सायबर क्राईम जो होतो, सायबर गुन्हा जो घडतो, तर त्याची नेमकी व्याख्या करायची असेल आपल्या सर्वसामान्यांसाठी तर ती काय करता येईल? आता बघा कसं आहे की आपण आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे बघत आलोय. म्हणजे घरामध्ये चोरी होणं किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आपण आतापर्यंत बघत आलोय. पण आताचं जे युग आहे ते डिजिटल युग आहे. या युगामध्ये आपले महत्त्वाचे अस्त्र कोणते आहेत? एक म्हणजे संगणक, दुसरं म्हणजे मोबाईल आणि तिसरं म्हणजे इंटरनेट. आणि ह्या 3 अस्त्र जे आहेत आपल्याकडचे ज्याचा वापर आपण अगदी सकाळी सुरुवात झाल्यापासून ते रात्रीपर्यंत आपण करत असतो. म्हणजे सकाळची सुरुवातच आपली मुळात मोबाईल हातामध्ये घेऊन व्हॉट्सअप बघण्यापासून होते आणि कोणाचा तरी गुड मॉर्निंग मेसेज आपल्याला येतो आणि रात्री आपला जो शेवट होतो तो गुड नाईटच्या मेसेजने होतो. तसंच आपण दिवसभर आपण कम्प्युटरवरती आपल्या ऑफिसचे किंवा वैयक्तिक कामं करत असतो. आणि इंटरनेट ही गोष्ट जी आहे ती सर्रास आपल्या हातामधली गोष्ट आहे. म्हणजे सोशल मीडिया असेल किंवा वेगवेगळ्या वेबसाईट्स असतील ह्याच्यावरती आपलं दैनंदिन कार्य चालत असतात. तर त्यामुळे काय झालं की सायबर क्राईम जे आहे, गुन्हेगारांना नवीन प्रकारचे गुन्हे कसे करता येतील ह्याची एक वाट मिळाली, ती म्हणजे सायबर. आता सायबर म्हणजे काय की इंटरनेटचा वापर करून, मोबाईलचा वापर करून किंवा संगणकाचा वापर करून जी फसवणूक होते किंवा ज्या चोऱ्या होतात ती गोष्ट जी आहे ते म्हणजे सायबर क्राईम. आणि सायबर क्राईममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत असतात. म्हणजे अगदी ह्याच्यामध्ये तुमच्या खात्यामधून पैसे चोरण्यापासून तुमचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक होण्यापर्यंत किंवा अगदी तुम्हाला फेसबुकवरती अश्लील मेसेजेस पाठवण्यापासून ते अगदी तुम्हाला डिजिटल हेस्ट किंवा डिजिटल अरेस्ट सारखे जे गुन्हे आजकाल होत आहेत यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे सायबर क्राईममध्ये होत असतात. तर त्यामुळे एकदम सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे सायबर क्राईम ही आजच्या जगामधली चोरांनी शोधलेली एक पळवाट म्हणजे एक वाट आहे की ज्याच्यावरनं ते गुन्हे करत असतात. आणि हे संघटित गुन्हे आहेत. म्हणजे सुरुवात आता बाकीचे जे गुन्हे असतात त्याच्यामध्ये कसं की एक ऑर्गनाइज क्राईम किंवा संघटित गुन्हे आपण जे म्हणतो तशा पद्धतीचे गुन्हे असतात की याच्यामध्ये एकाच वेळेस अनेक ठिकाणावरून सायबर क्रिमिनल एकत्र येऊन एकमेकांशी संपर्कात राहून त्या प्रकारचे गुन्हे करत असतात. त्याच्यामुळे ही जी गुन्हेगारी आहे ही नॉर्मल गुन्हेगारीपेक्षा पण आता ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
आणि ही वाढत राहणार आहे, कारण की डिजिटल ज्या गोष्टी आहेत त्या वाढत राहणार आहे. आपला मोबाईलचा वापर वाढत राहणार आहे, आपला इंटरनेटचा वापर वाढत राहणार आहे. त्याच्यामुळे इन फ्युचर सुद्धा ह्या गोष्टी खूप वाढत राहणार आहेत. नक्कीच. मला वाटतं हे तुम्ही म्हणला ते अतिशय योग्य आहे की तंत्रज्ञानाचा जसा जसा वापर आपण करतोय किंवा तो वाढतोय, त्यामुळे कुठेतरी डिजिटल वातावरणात प्रत्येक जण राहतोय. मग हे सगळे गुन्हे घडत असताना ती आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे. याच दृष्टिकोनातून प्रश्न हा विचारायचा आहे की ज्यावेळेला ऑनलाईन फसवणूक होते असं आपण म्हणतो किंवा काहीतरी आपल्या बाबतीत वेगळं घडलं याची जाणीव होते, तर त्यावेळेला आपल्याला जी पावलं उचलायची असतात तर ती नेमकी कुठल्या पद्धतीने कधी उचलायला हवीत, काय सांगाल? आता कुठल्या प्रकारचा गुन्हा घडला आहे आणि आपण कुठल्या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये अडकलो आहोत ह्याच्यावरती तुमचे जे पावलं आहेत त्याचा म्हणजे बेसिकली त्या स्टेप्स ज्या आहेत त्या अनुषंगाने असणार आहेत. जर समजा तुमच्या अकाउंटमधून जर पैसे ट्रान्सफर झाले आहेत किंवा तुमचं अकाउंट जर हॅक झालं असेल, बँकिंग अकाउंट, तर पहिली गोष्ट तुम्हाला काय करायची आहे की तुमचे जे UPI ID आहेत किंवा तुमचे जे बँकचे खातं आहे किंवा क्रेडिट कार्ड आहेत हे ब्लॉक करणे, हे तुमची सगळ्यात पहिली स्टेप आहे. ही झालं तुमच्या बँकिंग संदर्भामधल्या गुन्ह्यांमध्ये. जर तुम्हाला कोणी समजा इम्पर्सनेटिंग करत असेल, म्हणजे समजा तुम्हाला कोणीतरी एखाद्याने तुम्हाला व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरती अचानक व्हिडिओ कॉल केला आणि तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला सांगू लागला किंवा तुम्हाला व्हिडिओद्वारे एखादे मेसेजेस, अश्लील मेसेजेस किंवा आणखीन काय इतर वेगवेगळ्या प्रकारचे जर मेसेजेस पाठवले, तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट करायची की तो नंबर जो आहे तो इमिडिएटली ब्लॉक करायचा आहे. तो नंबर जो आहे तो रिपोर्ट करायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचे जे नातेवाईक आहेत किंवा मित्रमैत्रिणी आहेत त्यांना लगेच कळवायचं की मला ह्या नंबरवरून असा एक मेसेज आला होता किंवा कॉल आला होता, तर तुम्हाला जर ह्या नंबरवरून किंवा कॉल करून कोणी व्हिडिओ पाठवतील किंवा काही मेसेजेस पाठवला तर ते तुम्ही इग्नोर करा किंवा ह्या नंबरला तुम्ही ब्लॉक करा. तर त्यामुळे सायबर क्राईम जे आहे, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हेगारी घडत असते आणि त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक गुन्हा जो आहे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने कोणती पावलं उचलायला पाहिजे हे वेगवेगळे प्रकार आहेत. पण आजच्या म्हणजे डिजिटल युगामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्हाला बेसिकली 4 ते 5 वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे जे सर्रास घडत आहेत त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. नक्कीच. आता ह्या अनुषंगानेच विचारते की अगदी तुम्ही म्हणालात तसं आत्ता जे गुन्हेगारीकरण वाढलंय सायबर या क्षेत्रातलं, तर ते आहे डिजिटल अरेस्टचं. हो. तर या बाबतीत काय मार्गदर्शन करा? डिजिटल अरेस्ट हा सध्या म्हणजे गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये सगळ्यात चर्चित झालेला प्रकारचा गुन्हा आहे. आता या गुन्ह्यामध्ये काय होतं की लोकांना व्हिडिओ कॉल येतो आणि ह्या व्हिडिओ कॉलमध्ये त्यांना असं सांगण्यात येतं की आम्ही CBI कडून किंवा ED कडून किंवा पोलीस डिपार्टमेंटकडून बोलत आहोत. तुम्ही ह्या ठिकाणावरून तुम्ही एक पार्सल पाठवलं आहे. ह्या पार्सलमध्ये नार्कोटिक्स किंवा ड्रग्ज आहेत किंवा ह्याच्यामध्ये कुठल्या अवैध प्रकारचं सामान तुम्ही पाठवलं आहे आणि हे अनधिकृत हा व्यवहार आहे आणि त्यामुळे तुमच्यावरती आम्ही पोलीस तक्रार करत आहोत आणि तुमची आम्ही FIR आम्हाला तुमची रजिस्टर करायची आहे. आणि तुम्हाला जोपर्यंत ह्याचे पूर्ण तपास होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कॉल असाच्या असा चालू ठेवावा लागेल. हा व्हिडिओ कॉल तुम्ही डिस्कनेक्ट करू शकणार नाही आणि तुम्हाला पूर्ण तपासामध्ये आम्हाला सहकार्य करावं लागेल. ही सुरुवात असते. होतं आणि याच्या पुढे काय होतं हे जाणून घेऊया, पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो आपण घेऊन आपला जो विषय तो पुढे घेऊया. आपल्याला अजिंक्य गोळे बदलापूरहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. मला विचारायचं होतं की डिजिटल व्यवहारात OTPची माहिती गोपनीय ठेवणे का आवश्यक असते, असे याविषयी काय सांगाल? नक्की. याचं उत्तर सर देतील, पण तत्पूर्वी आपण डिजिटल अरेस्ट विषयी बोलत होतो, तो विषय आपण आधी पूर्ण करून घेऊया. हो. तर डिजिटल अरेस्टमध्ये मग होतं काय की लोकांना व्हिडिओ कॉल येतो आणि त्यांना सांगण्यात येतं की तुम्हाला पार्सल जे पाठवलं आहे त्याच्यामध्ये ड्रग्ज आहेत किंवा अनधिकृत गोष्टी तुम्ही ट्रान्सपोर्ट केलेल्या आहेत, त्यामुळे तुमच्यावरती आम्ही पोलीस तक्रार करत आहोत आणि तुम्हाला हा व्हिडिओ कॉल चालू ठेवावा लागेल. आणि जो कॉल करणारा व्यक्ती असतो तो प्रॉपर पोलिसांच्या वेशामधला असतो. त्याने पोलिसांचे कपडे घातलेले असतात, पोलिसांची पाटी लावलेली असते. त्यामुळे समोरच्या व्यक्ती जो असतो, ज्यांना कोणाला व्हिडिओ कॉल होतो, त्यांना असं इमिजिएटली वाटतं की हा जो व्यक्ती आहे हा खरंच पोलीस ऑफिसर आहे आणि ते त्यांचे बनावट आयडेंटिटी कार्ड देखील दाखवतात की आम्ही ह्या ठिकाणावरून बोलतो आहोत आणि माझा हा हुद्दा आहे आणि तुमच्यावरती आम्ही कारवाई करत आहोत. त्याच्यानंतर काय होतं की थोड्या वेळानंतर मग ते त्यांना सांगतात की आता तुमची केस आम्ही कोर्टामध्ये घेऊन चाललो आहोत, तुम्हाला कोर्टामध्ये आम्ही घेऊन जात आहोत, कोर्टामध्ये तुम्हाला मॅजिस्ट्रेट समोर ऑनलाईन तुम्हाला आम्ही सादर करणार आहोत आणि तुम्हाला तिथं शिक्षा देण्यात येईल. मग ते पूर्ण जसं कोर्टाचा सेटअप असतो तसा सेटअप केलेला असतो. न्यायमूर्ती देखील बसलेले असतात, ते व्हिडिओवरनं त्यांच्याशी बोलतात आणि हा जो कॉल असतो आणि सुरुवातीला त्या कॉलच्या ह्याच्यामध्ये जो
कॉल जो कोणी इनिशिएट करत असतो ते सुरुवातीला सांगतात की हा जो व्हिडिओ कॉल आहे हा तुम्ही डिस्कनेक्ट करू शकत नाही. तर तुम्ही डिस्कनेक्ट केला तर आमचे पोलीस ऑफिसर तुमच्या घरी येतील आणि तुम्ही ज्या कंडिशनमध्ये असाल त्याच कंडिशनमध्ये आम्ही तुम्हाला अरेस्ट करू. ह्यालाच ॲक्च्युली डिजिटल अरेस्ट असं म्हणतात. बर मग त्यामध्ये काय होतं की जो व्यक्ती असतो ज्याला हे व्हिडिओ कॉल्स येतात किंवा डिजिटल अरेस्ट स्कॅममध्ये अडकतात ते एवढे घाबरून जातात की ते विनवणी करतात की आता आम्हाला ह्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल. मग ज्यावेळेस हे जे पोलीस ऑफिसर असतात बनावट पोलीस ऑफिसर ज्यावेळेस त्यांना कळतं की आता हा जो व्यक्ती आहे हा ह्या गुन्ह्याला बळी पडलेला आहे मग ते त्यांना सांगतात की तुम्हाला आम्हाला एवढे पैसे द्यावे लागतील किंवा एवढे पैसे दिले तर आम्ही तुमची केस जी आहे ती कॅन्सल करू किंवा तुमच्यावरती आम्ही FIR करणार नाही. मग ते ऑनलाईनच त्यांच्यासमोर मग ते बोलतात की जर तुम्हाला आत्ताच्या आत्ता आम्ही ह्या केसमधून जर बाहेर काढत असेल तर तुमचा अकाउंट नंबर सांगा आम्ही तुम्हाला ह्या अकाउंटमध्ये लिंक पाठवतो त्याच्यावरती तुम्ही पैसे ट्रान्सफर करा किंवा ह्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे ट्रान्सफर करा. अशा पद्धतीने त्या जो व्यक्ती असतो त्याला ते एवढे इन्फ्लुएन्स करतात आणि एवढे घाबरवतात की त्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करण्याशिवाय काहीही पर्याय नसतो आणि शेवटी मग ते त्याच्याकडून पैसे ट्रान्सफर करून घेतात. ते झाल्यानंतर मग ते व्यक्ती जे कोणी पोलीस ऑफिसर्स असतात किंवा बनावट न्यायाधीश वगैरे असतात ते सगळ्या गायब होऊन जातात आणि नंतर मग जो व्यक्ती ह्या गुन्ह्याला बळी पडलेला आहे त्याला कळतं की अरे आपल्या अकाउंटमधनं पैसे गेलेत आणि नंतर ज्यावेळेस तो पोलिसांना माहिती पाठवतो किंवा ज्या जातो त्यावेळेस त्याला कळतं की आपली फसवणूक झाली या गुन्ह्यामध्ये. तर हे जे गुन्हे आहेत म्हणजे गेल्या 3-4 महिन्यामध्ये कित्येक लोकांना लाखो आणि कोट्यावधी रुपयांना ह्या गुन्ह्यामध्ये बळी म्हणजे पडले आहेत. आणि हा जो गुन्हा आहे हा खूप कॉमन झाला आहे आत्ता कारण की बहुतांशी लोकांना ह्या गुन्ह्याबद्दल जास्त माहिती नसतं की नक्की काय आहे ते. आणि ह्याच्यामध्ये ह्याचा पॅटर्न ठरलेला असतो की एका दिवशी सकाळी तुम्हाला किंवा दुपारी तुम्हाला अचानक कोणाकडून तरी फोन येईल आणि तो व्हिडिओ कॉल असेल त्याच्यामध्ये पोलीस ऑफिसर असेल आणि अशा पद्धतीने कॉल जे असतात ते आपल्याला माहिती नसतं युजली की अशा पद्धतीचे कॉल येतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बळी पडणाऱ्यांची संख्या जी आहे ती प्रचंड आहे आणि हा खूप फोफावणारा गुन्हा सध्याच्या वेळेस आहे. मला वाटतं आता तुम्ही सविस्तर हे सांगितलं त्यामुळे आता हे इथून पुढे प्रत्येक जण या बाबतीत सावध राहू शकेल. इतकी छान माहिती तुम्ही दिलीत. आता आपण अजिंक्य सरांचा जो प्रश्न आहे तो त्याच्याकडे वळूया की त्यांनी विचारलं होतं की या पूर्ण डिजिटल माध्यमात वावरताना आपली सगळी माहिती आपण गोपनीय ठेवणं हे किती आवश्यक आहे याच्याविषयी काय सांगाल? हो, डिजिटल व्यवहारांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की आपली जी माहिती आहे उदाहरणार्थ आपला आधार कार्ड नंबर आपला पॅन कार्ड नंबर आपला मोबाईल नंबर किंवा आपला पत्ता ह्याला अतिशय म्हणजे सिक्युअर तुम्हाला ठेवायचं असतं की ही गोष्ट तुम्हाला जी आहे ही कोणालाही सांगायची नसते. किंवा तुमचा बँक अकाउंट नंबर असेल. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण व्हॉट्सअपवरती कोणीतरी आपल्याला बँक अकाउंट नंबर मागतो किंवा आपल्याला आधार कार्ड मागतं किंवा आपला पॅन कार्ड मागतं तर आपण तो त्यांना देऊन टाकतो आणि नंतर मग तो आता पॅन कार्ड आपल्या ओळखीचा किंवा आपला मित्रमैत्रीण असतील आपण जर त्यावेळेस त्यांना देतो त्यावेळेस त्याचं काय होत नाही. पण समजा चुकून त्यांचा जर मोबाईल हॅक झाला तर तो हॅक झाल्यानंतर तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि तुमचा बँक अकाउंट नंबर जो हॅकर असतो किंवा जो म्हणजे वाईट प्रवृत्तीचा व्यक्ती असतो त्याच्याकडे ती माहिती जाते आणि नंतर त्या माहितीचा गैरवापर केला जातो. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुमची माहिती जी आहे ती तुम्ही जेवढे जास्तीत जास्त सुरक्षित ठेवता येईल ती तुम्ही जास्तीत जास्त सुरक्षित ठेवावी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्ही ज्यावेळेस कोणालाही माहिती देत असता त्यावेळेस तुम्ही ही खातरजमा करून घ्या की हा जो व्यक्ती आहे हा आपल्या परिचयातला आहे आणि आपण ह्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो ही माहिती देताना तरच तुम्ही ही माहिती द्या. आणि त्याच अनुषंगाने अजून एक गोष्ट होती ती म्हणजे जो त्यांनी प्रश्न विचारला होता OTP बद्दल आणि आय थिंक OTP बद्दल आपण सविस्तर घेणारच आहोत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी काही वैयक्तिक माहिती आहे अगदी तुमच्या फोटोपासून क्रेडिट कार्ड नंबरपासून बँक अकाउंट नंबरपर्यंत ही सगळ्यात तुमच्यापाशी असणारी गोष्ट आहे. ही कोणालाही शेअर करता कामा नये. खरंय मला वाटतं हा विषयच इतका मोठा आहे आणि खरंच हे सगळं स्वरूप सायबर गुन्ह्यांचं गंभीर आहे. त्या विषयावर नक्कीच सर मार्गदर्शन करणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची तेव्हा आपण कुठेही जाऊ नका आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय डिजिटल भारत सुरक्षित भारत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत स्टुडिओमध्ये तज्ज्ञ अमित घोडेकर सर. ब्रेक पूर्वी फार मोठा एक महत्त्वाचा विषय आपण बोललो होतो आणि तो होता डिजिटल अरेस्टचा विषय. आता मी याच्याच पुढे सर विचारणार आहे की अशी कुठलीही घटना होते डिजिटल अरेस्ट सारखी किंवा इतर कुठले गुन्हे आपल्याकडे घडतात तर त्यावेळेला राष्ट्रीय सायबर सुरक्षा हेल्पलाईन नंबरचा आपल्याला वापर करता येतो. तर तो नेमका कसा करायचा कधी करायचा
आपल्याला कशा पद्धतीने तो वापरता येईल, काय सांगाल याविषयी? तुम्ही महत्त्वाची गोष्ट सांगितली आपली की डिजिटल भारत सुरक्षित भारत, आणि सरकारने ह्या संदर्भामध्ये अतिशय चांगलं कार्य केलेलं आहे. आपल्या म्हणजे जगामधला कदाचित भारत हा असा एकमेव देश असेल की जिथं राष्ट्रीय सायबर सुरक्षा हेल्पलाईन सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध आहे. वा. आणि हा जो 1930 जो नंबर आहे, ह्या नंबरवरती तुम्ही कोणत्याही प्रकारचं सायबर क्राईम म्हणजे अगदी फायनान्शियल फ्रॉड पासून ते अगदी तुमचं सोशल मीडियावरती किंवा सोशल नेटवर्किंगवरती जर तुमच्यावरती कोणी फ्रॉड केला किंवा चिटिंग केलं किंवा एखादा गुन्हा तुमच्या संदर्भात घडला तर तुम्ही त्याचं रिपोर्टिंग त्या नंबरवरती करू शकता. त्याचबरोबर 1930 1930 सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखा हा नंबर आहे. आणि त्याचबरोबर अजून एक आहे ते म्हणजे एक वेबसाईट आहे केंद्र सरकारची, त्याचं नाव आहे cybercrime.gov.in. पुन्हा एकदा सांगाल? cybercrime.gov.in. ही जी वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन तुम्ही तुमची तक्रार ऑफिशियली देखील नोंदवू शकता. आणि ह्या वेबसाईटवरती तुम्ही म्हणजे समजा तुमचा फायनान्शियल फ्रॉड झाला असेल तर त्या फ्रॉडवरती तुम्ही तुमचा फ्रॉडचा जो ट्रान्झॅक्शन नंबर असेल किंवा कोणत्या बँकेमध्ये तुमचं फ्रॉड झालेलं आहे, किती वाजता फ्रॉड झाला आहे किंवा त्याच्या संदर्भामध्ये तुमच्याकडे अधिक काही माहिती असेल तर ती तुम्ही लेखी स्वरूपामध्ये देखील अपलोड करू शकता. हे झालं फायनान्शियल फ्रॉडबद्दल. त्याचबरोबर इतरही फ्रॉड्स म्हणजे समजा तुम्हाला फिशिंग ईमेल्स आले असतील किंवा तुमचं कोणी इम्पर्सिनेशन करत असेल किंवा तुमच्या सोशल मीडियावरती तुम्हाला जर कोणी धमकी देत असेल किंवा इतर कुठल्या पद्धतीचे जर गुन्हे होत असतील तर त्या सर्व गुन्ह्यांचा तक्रार करण्यासाठी तुम्ही ह्या वेबसाईटवरती जाऊ शकता. त्याचबरोबर नंबरवर देखील जाऊ शकता, कॉल करू शकता आणि त्या नंबरवरती तुम्ही तक्रार देऊ शकता. मला वाटतं सर अशी तक्रार केलेले किंवा यातून बचावलेले असे काही उदाहरण आपल्याला देता येतील? खूप उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की सायबर क्राईम ज्यावेळेस घडतं म्हणजे कोणत्याही व्यक्तीबरोबर ज्यावेळेस सायबर क्राईम होतो तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की ती जी तक्रार आहे ती केवढ्या लवकरात लवकर तुम्ही करू शकता. आणि त्यालाच गोल्डन अवर असं म्हणतात. म्हणजे गोल्डन अवर म्हणजे कसं की ज्यावेळेस तुम्हाला कळतं की आपल्या बँक अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर झालेले आहेत किंवा आपलं व्हॉट्सअप अकाउंट हॅक झालं आहे किंवा आपल्या सोशल मीडियावरती कोणीतरी आपल्याला अब्यूज करत आहे, तर सुरुवातीचे 1 ते 2 तास जे असतात ते खूप महत्त्वाचे असतात. आणि ह्या 1-2 तासामध्ये जर तुम्ही समजा तुमच्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर झाले असतील तर तुम्ही 1930ला फोन करून किंवा cybercrime.gov.in वरती जाऊन तुम्ही तक्रार जर केली तर सुरुवातीच्या 1-2 तासामध्ये तर तुमच्या अकाउंटमधनं जे ट्रान्सफर झालेले पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये गेलेले आहेत ते फ्रीज व्हायची शक्यता जी असते ती खूप जास्त असते. कारण की त्यावेळेस जो सायबर क्रिमिनल असतो ज्याने तुमच्या अकाउंटमधून पैसे बेसिकली ट्रान्सफर केलेले असतात त्याच्याकडे तेवढा अवधी नसतो ते पैसे काढून घ्यायचे किंवा दुसरीकडे ट्रान्सफर करायचे. आणि बेसिकली सायबर क्राईम ची जे आपले सुरक्षा पोर्टल जे आहे ह्या पोर्टलचं कार्य काय आहे की ज्यावेळेस तुम्ही ट्रान्झॅक्शन नंबर देता आणि बँक अकाउंट नंबर देता तर त्यावेळेस इमिजिएटली त्या अकाउंटवरती ते होल्ड आणतात. त्याच्यामुळे सुरुवातीच्या वेळेतच जर तुम्ही तक्रार केली तर तो होल्ड होण्याचं पर्सेंटेज खूप जास्त आहे. आणि गेल्या काही महिन्यामध्ये म्हणजे माझ्याकडे देखील वैयक्तिकरित्या अनेक लोकांनी त्यांच्या बँक खात्यामधून ट्रान्सफर झालेले पैसे किंवा अशा पद्धतीचे गुन्हे घडले होते त्यांना सुरुवातीच्या 1-2 तासामध्ये ज्यावेळेस त्यांनी रिपोर्ट केले तर त्यांचे जे पैसे आहेत ते ब्लॉक करण्यात आले. आणि ब्लॉक केल्यानंतर त्यांना इंटिमेशन देखील येतं की मी त्यांना मेसेज येतो ॲक्च्युली की तुम्ही जी तक्रार नोंदवली होती त्या अनुषंगाने एवढे पैसे ब्लॉक झालेले आहेत, तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन पुढची कारवाई करा. फक्त ह्याच्यासाठी ती वेळ साधणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे वेळ. नक्कीच मला वाटतं हे फार तुम्ही महत्त्वाचं सांगितलं त्या अनुषंगाने. आता एक फोन घेऊन आपण लगेच पुढे जाऊया. आपल्याला पुण्याहून प्रश्न विचारतायत मयुरेश कुलम सर. नमस्कार. हॅलो मयुरेशजी, हा बोला. हा, माझा प्रश्न असा होता सर की UPI फ्रॉड मध्ये आता सध्या स्कॅमर कोणती नवीन ट्रिक वापरत आहे जे अजून नोंद नाहीये सगळ्यांना? बर काय सांगाल सर? UPI स्कॅम मध्ये सध्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड्स होत आहेत. आणि म्हणजे UPI आणि ऑनलाईन बँकिंग ही सध्या सगळ्यात जास्त फ्रॉडलंट गोष्टी होण्याचंच ठिकाण आहे. आता UPI फ्रॉडमध्ये काय होतं की बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला फ्रॉडस्टर जो असतो तो तुम्हाला सांगतो की म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल देतो तुम्हाला. कधी कधी काय होतं की तुम्हाला बनावट कॉल येतो की मी तुमचा मुलगा बोलतोय किंवा मी तुमचे वडील बोलतोय आणि मी सध्या एका ठिकाणी अडकलोय आणि मला अर्जंट पैशांची गरज आहे.
आणि हा जो कॉल असतो हा तुमच्या वडिलांच्या किंवा मुलाच्या आवाजासारखाच आवाज असतो तो, त्यामुळे तुम्हाला कळत नाही की हा नक्की कोणाचा फोन आहे. मग त्या कॉलनंतर तो व्यक्ती जो असतो तो काय म्हणतो की मी तुम्हाला QR कोड पाठवत आहे किंवा मी तुम्हाला UPI ID पाठवत आहे, या UPI ID वरती तुम्ही मला 2,000 रुपये किंवा 5,000 रुपये ट्रान्सफर करा. तर आता हा जो कॉल असतो बेसिकली हा कॉल AI जनरेटेड कॉल असतो, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच कळतच नाही की हा नक्की आपल्या नातेवाईकांचा कॉल आहे की हा खरंच दुसऱ्या फ्रॉडस्टरचा कॉल आहे. आणि UPI ID तुम्हाला येतो, त्यामुळे तुम्ही घाबरून इमिजिएटली त्या UPI ID वरती पैसे ट्रान्सफर करता. तर ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत अशी आहे आणि जी सर्रास आजकाल होते ती म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण OLX किंवा इतर काही वेबसाईट ज्या असतात त्याच्यावरती आपण एखादी वस्तू विकण्यासाठी आपण तिची लिस्टिंग करतो. मग ती ज्यावेळेस ती आपण वस्तू लिस्टिंग करण्यासाठी विकण्याचा आपण फोटो, म्हणजे सायकल विकायची किंवा घरातला सोफा विकायचा आहे, तर आपण आपला नंबर देतो त्याच्यामध्ये. आणि मग नंबर दिल्यानंतर जे फ्रॉडस्टर असतात ते काय करतात की त्या नंबरवरती तुम्हाला फोन करतात आणि सांगतात की आम्हाला ही वस्तू विकत घ्यायची आहे. आणि मग ते ज्यावेळेस तुम्ही म्हणता की हां ठीक आहे, मग आपण एक निर्धारित किंमत आपण डिसाईड करतो की मी 2,000 रुपयाला ही वस्तू तुम्हाला विकेन. त्याच्यानंतर मग ते तुम्हाला त्यांचा UPI ID देतात. ते सांगतात की हा UPI ID जो आहे हा तुमच्या ह्याच्यामध्ये घेऊन घ्या, आम्ही तुम्हाला पैसे त्याच्यामधून ट्रान्सफर करू. आणि नंतर मग तुमची स्क्रीन शेअरिंग असेल किंवा बनावट QR कोड असेल ह्या मार्फत तुमच्या अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर केले जातात. तर UPI ID वरती बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या सध्या गुन्हेगारी घडत आहे सायबर. पण मग हे वापरताना, कारण याचा वापर तर आपण सर्रास आपणही करतो पेमेंटच्या वेळेला, मग ते वापरताना आपण नेमकी काय काळजी घेणं हे आवश्यक आहे? दोन गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की QR कोड. QR कोड ज्या तुमच्या हातामध्ये मोबाईल असेल आणि तुम्ही दुकानामध्ये समोर असाल त्याच वेळेस QR कोड स्कॅन करा आणि त्याच वेळेस पैसे ट्रान्सफर करा. दुसरी गोष्ट तुमचा UPI ID जो आहे हा तुम्ही कोणालाही देऊ नका, कारण की तुमचा UPI ID हे तुमचं बँक अकाउंट आहे. बरोबर. म्हणजे हे UPI ID तुमच्या बँक अकाउंटला संलग्न असतो आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचा UPI ID कोणालाही देता त्यावेळेस इट इज ॲज गुड ॲज दॅट की तुम्ही तुमचं बँक अकाउंट त्याला देताय. अच्छा. आणि जर तुमचा मोबाईल हॅक झाला किंवा तुमचा संगणक जर हॅक झाला तर त्या UPI IDचा वापर करून जो फ्रॉडस्टर असेल किंवा हॅकर असेल हा तुमचं बँक अकाउंट हॅक करू शकतो आणि त्यातले पैसे ट्रान्सफर करू शकतो. तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जसं आपण सुरुवातीलाच बोललो की तुमची वैयक्तिक माहिती, तुमचं बँक अकाउंट, त्याचबरोबर तुमचं UPI ID, ह्या ज्या गोष्टी आहेत हा अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या तुम्ही कोणालाही देता कामा नये. ह्या फक्त तुम्हालाच माहिती असणाऱ्या गोष्टी आहेत. नक्कीच. मला वाटतं ही फार महत्त्वाची माहिती आहे की ते UPI ID सुद्धा कोणाला पण देता कामा नये, हे एक आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आपण एक फोन घेऊया आणि मग पुढे जाऊया. आपल्याला सुधीर गोडसे बोरिवलीहून प्रश्न विचारणार आहेत. नमस्कार. हॅलो. नमस्कार. बोला. मी सुधीर गोडसे बोलतोय बोरलेवरून. बोला. आजचा विषय खूप चांगला आहे. धन्यवाद. त्यामुळे तुम्हाला दोघांनाही धन्यवाद. धन्यवाद. तर मला एक प्रश्न विचारायचा, थोडक्यात विचारतो मी मॅडम, कारण सांगायला गेलं तर खूप मोठी स्टोरी होईल. तर माझा 13 फेब्रुवारी 2023 साली एक माझं GPay वरनं माझा म्हणजे एक फ्रॉड झाला. तो जसा समोरचा मनुष्य सांगत गेला हॉटेल बुकिंग झालाय, अमुक आहे, रूम पे केलाय आणि तो काय नवीन नंबर सांगत गेला, ते मी पेमेंट करत गेलो. शेवटी मुलांनी मला पेमेंट स्टॉप केलं. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग असा होता, मी FIR केला, पोलीस स्टेशनला सगळी कंप्लेंट केली, त्याच्यानंतर RBIला अप्रोच केलं, त्याच्यानंतर सगळे पेपर पाठवले चंदीला, पण आम्हाला बँकेचं उत्तर आलं की तुम्ही फोन केला होता म्हणे. म्हणजे स्टेट बँक ही माझी बँक आहे, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही फोन केला होता, त्यामुळे आणि मला आजच्या तारखेत मी एक सिनियर सिटीजन आहे, तर मला एक नवा कोरा रुपया सुद्धा माझ्याकडे आलेला नाही आजपर्यंत. शेवटी त्यांनी मला पोलीस स्टेशनला सांगितलं की लोकपालांकडे जा. नक्कीच. मला वाटतं आणि तर मला काय करायला लागेल पुढे ते सांगा. नक्की. मला वाटतं नक्कीच सर की हा तुमचा अनुभव तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात आणि तो सगळ्यांपर्यंतच पोहोचला. या दृष्टिकोनातून आपल्याला अमित सरांनी एक मगाशी गोष्ट सांगितली की ती गोल्डन अवर्स ज्याला म्हणतात, तर मला वाटतं ती एकदा परत थोडक्यात आपण सांगा, जेणेकरून त्यांनाही मार्गदर्शन मिळेल, पुढे अशी चूक होऊ नये म्हणून. नक्की. ज्यावेळेस कुठलाही सायबर गुन्हा घडतो आणि स्पेसिफिकली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रिलेटेड म्हणजे बँक खातं असेल किंवा UPI मधले पैसे वळते झाले किंवा आणखीन दुसरे कुठलेही,
त्यावेळेस सुरुवातीचा 1 ते 2 तास जे असतात ते खूप महत्त्वाचे असतात आणि ह्या 1 ते 2 तासामध्ये जर तुम्ही 1930 वरती कंप्लेंट केली किंवा cybercrime.gov.च्या वेबसाईटवरती जाऊन जर तुम्ही लेखी तक्रार दिली तर त्या तक्रारीमध्ये बेसिकली ट्रान्झॅक्शन आय डी आणि बँक अकाउंट नंबरची माहिती तुम्हाला द्यावी लागते. ती माहिती दिल्यानंतर ज्या समोरच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत त्या खात्याला इमिजिएटली ब्लॉक करण्यात येतं. त्याच्यामुळे तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता ही खूप जास्त असते. पण जसा हा वेळ वाढत जातो तेवढाच वेळ हॅकरकडे किंवा जो सायबर क्रिमिनल असतो त्याच्याकडे तेवढाच वेळ असतो त्याच्या खात्यामधून पैसे काढण्याचा बरोबर आहे. किंवा ते पैसे जे आहेत ते दुसऱ्या कुठल्या खात्यामध्ये वळते करण्याचा. त्याच्यामुळे काय होतं की एकदा ते पैसे त्यांनी काढले किंवा दुसऱ्या कुठल्या खात्यामध्ये वळते केले तर ते पैसे मिळण्याची शक्यता खूप कमी असते. आणि हे जे मला वाटतं लिमिट की थोडक्यात वेळ हो, लक्षात ठेवून yes. 1930 वर लगेचच्या लगेच तातडीने तक्रार आपली करणे. तक्रार नोंदवणं हे खूप महत्वाचं आहे. आता मी एक थोडासा पुढचा प्रश्न विचारते. आपल्या बोलण्यातून मगाशी समाज माध्यमांचा वाढता वापर हा एक विषय येऊन गेला. तर मला वाटतं समाज माध्यमांचा वापर लहान वयोगट असू दे, मध्यम वयोगट असू दे किंवा अगदी वृद्ध वयोगट असू दे, सगळ्याच वयोगटांमध्ये आपण सोशल मीडियाचा खूप वापर करतो आणि सोशल मीडिया समाज माध्यमांवर अकाउंट हॅकिंगच्या बऱ्याच घटना घडतात. तर नेमकं हे काय प्रकरण आहे आणि या बाबतीत जर आपल्याला काही सेटिंग करता आलं, काही नियोजन करता आलं की ते होऊ नये म्हणून, तर असं काही करता येईल का? नक्कीच. आणि तुम्ही बोलला ते खरंच महत्त्वाचं आहे कारण की सध्याच्या घडीला फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप ह्याचं हॅकिंगचं जे प्रमाण आहे ते प्रचंड वाढलेलं आहे. आणि जे हॅकर आहेत त्यांना माहिती आहे की जसं आपण सुरुवातीलाच म्हटलं की आपली सुरुवातच व्हॉट्सअपनी होते सकाळची आणि शेवट पण व्हॉट्सअपनीच होतो किंवा दिवसभर आपण इंस्टाग्राम आणि फेसबुक वापरत असतो. तर त्याच्यामुळे हॅकर्स जे असतात त्यांची नजर तुमच्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये असते. ह्याच्यामध्ये होतं काय की 2-3 वेगवेगळे म्हणजे ह्याच्यात बऱ्याच प्रकारचे गुन्हे होतात पण 2-3 मेन टार्गेट प्रकारचे असतात. एक म्हणजे की तुमच्याच नावाची डुप्लिकेट आय डी किंवा तुमच्याच नावाचं डुप्लिकेट पेज बनवणं आणि त्याच्यामधून लोकांना म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट करणं आणि त्यांच्याकडून तुमच्याबद्दलची माहिती घेणं किंवा तुमच्या नावाने पैसे मागणं, हा एक प्रकारचा गुन्हा झाला. दुसरा प्रकारचा गुन्हा आणि आजकाल जो सर्रास होतोय ते म्हणजे व्हॉट्सअप हॅकिंग. ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुमच्या मित्राच्या नावाने एक मेसेज येतो, त्याच्यामध्ये एखादी लिंक असते, त्या लिंकवरती तुम्हाला सांगतात की ह्या लिंकवरती क्लिक करा आणि मग नंतर तुम्ही ज्यावेळेस त्या लिंकवरती क्लिक करता त्यावेळेस तुमचं व्हॉट्सअप देखील हॅक होतं किंवा तुमचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना देखील अशाच प्रकारचा तुमच्या नावाने मेसेज जातो आणि त्यांचं देखील व्हॉट्सअप हॅक होतं. सेम तुमचं इंस्टाग्राम आणि फेसबुकबद्दल देखील. तर आता ह्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, ह्याच्यामध्ये सेटिंग्स करणं ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जागरूक राहणं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आजच्या घडीला काय आहे की आपल्याला कोणताही व्यक्ती ज्यावेळेस फेसबुक किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवत असतो तो खरंच आपल्या ओळखीतला आहे का, हा नंबर आपल्या ओळखीचा आहे का, हा व्यक्ती आपल्या ओळखीचा आहे का, किंवा ही जी लिंक त्यांनी पाठवली आहे ती खरंच जेन्युइन आहे का, ह्याची तपासणी करणं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ॲक्ट करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण काय होतं की आजकाल आपण ते दुर्लक्ष करतो. आपण सगळेच जण बहुतांशी बिझी असतो किंवा आपण आपल्या दैनंदिन गोष्टीमध्ये एवढे बिझी असतो की आपल्याला लक्षात राहत नाही ही गोष्ट एक्झॅक्टली चालू काय आणि आपण त्याच्यावरती क्लिक करतो आणि नंतर आपलं व्हॉट्सअप अकाउंट हॅक होतं. इनफॅक्ट ज्यावेळेस तुम्हाला व्हॉट्सअपवरती किंवा तुमच्या ईमेलवरती ज्यावेळेस मेसेज येतो त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं वरच्या साईडला की ही जी लिंक आहे ही सस्पिशियस आहे, ह्याच्यावरती तुम्ही चेक केल्यानंतरच क्लिक करा, असं ढळढळीतपणे लिहिलेलं असतं. पण तरी देखील लोक क्लिक करतात आणि दुर्लक्षित करून ते क्लिक करतात. तर त्याच्यामुळे सुरुवातीला महत्त्वाची गोष्ट काय आहे की सतर्क राहणं आणि अतिशय डोळसपणे समाज माध्यमांचा वापर करणं हेच समाज माध्यमांमधून होणाऱ्या सायबर गुन्ह्यांपासून वाचण्याचं सगळ्यात चांगलं उत्तम मार्ग आहे. पण सर याच्यामध्ये आपण प्रोफाईल लॉक करतो हा एक प्रकार आहे, तर तो योग्य आहे का? हो. मग आता ह्याच्यामध्ये त्या अनुषंगाने मग बऱ्याच गोष्टी, जसं तुम्ही प्रोफाईल लॉक केलं की तुमचा फोटोग्राफ जो आहे तो कोणी डाउनलोड नाही करू शकणार किंवा तुमचे जे कनेक्शन्स जे आहे त्याच्याबद्दलची तुम्हाला त्यांना माहिती नाही कळू शकणार. ही सगळ्या गोष्टी अतिशय युजफुल गोष्टी आहेत. त्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यांनी करण्यासाठी म्हणजे अगदी फेसबुकपासून ते तुमच्या बँक अकाउंटपर्यंत आणि व्हॉट्सअपपासून इंस्टाग्रामपर्यंत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनी करायला पाहिजे ती म्हणजे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन किंवा मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन. आता हे मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन काय असतं की
तुम्ही आपल्या ज्यावेळेस तुमचा फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल ह्याच्यावरती एक 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन नावाचं एक सिक्युरिटीमध्ये एक ऑप्शन असतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक कोड टाकायचा असतो. हा जो कोड जो असतो हा फक्त तुम्हाला माहिती असणारा कोड असतो, हा दुसऱ्या कोणालाही माहिती नसतो. त्यामुळे ज्यावेळेस तुमचा हॅकर एखादी लिंक पाठवेल किंवा एखादा मेसेज पाठवेल त्याच्यावरती तुम्ही जरी क्लिक केलं आणि जरी त्याला तुमच्या व्हॉट्सअपचा जरी ॲक्सेस मिळाला तरी जो 2 फॅक्टर ऑथेंटिकेशनचा जो नंबर आहे हा फक्त तुम्हाला माहिती असल्यामुळे तुमचं अकाउंट हॅक होणार नाही. तर त्यामुळे सगळ्यांनी महत्त्वाची गोष्ट अगदी बँक अकाउंटपासून ते व्हॉट्सअपपर्यंत एकमेव गोष्ट ॲक्टिवेट करणं ती म्हणजे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. ही जर तुम्ही केली तर तुमचं 99% सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण होऊ शकतं. मला वाटतं ही अगदी तातडीने करायची गोष्ट अतिशय आहे. महत्त्वाची गोष्ट आहे. ते खूप चांगली याबद्दलची माहिती आपण दिलीत सर. सर ह्याच्याच अनुषंगाने आता आपण सोशल मीडियाचा एक वापर बघतोय, तसंच ना अलीकडे मुलांचं ऑनलाईन गेम खेळण्याचं प्रमाण सुद्धा खूप जास्ती वाढलंय. तर हे ऑनलाईन गेमिंगच्या वेळेला पालकांना काही सेटिंग करून ठेवता येऊ शकतं का या दृष्टीने? हो, तर आजकाल म्हणजे बहुतांशी मोबाईल असेल किंवा लॅपटॉप्स असतील किंवा आयपॅड्स किंवा टॅबलेट्स असतील ह्याच्यामध्ये लहान मुलांसाठी एक पेरेंटल कंट्रोल नावाची एक गोष्ट असते. पेरेंटल कंट्रोल म्हणजे काय की त्याच्यामध्ये वयोगटाचा म्हणजे वयोगट ठरलेले असतात की समजा तुमचे जे पाल्य आहे किंवा तुमचा मुलगा किंवा मुलगी आहे त्यांचं वय किती आहे नक्की, ते 0 ते 5 वर्ष वयोगटामध्ये आहेत किंवा 5 ते 10 मध्ये आहेत, 10 ते 15 मध्ये आहेत किंवा 15 ते 20 मध्ये आहेत. तर त्यांच्या वयोगटाप्रमाणे ते कोणत्या ॲप्लिकेशन्स वापरू शकतात ह्याची एक कॅटेगरी केलेली असते आणि ह्या कॅटेगरी अनुसारच त्यांना ते ॲप्लिकेशन वापरता येतात. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे की तुमचा मुलगा किंवा मुलगी सोशल मीडिया किंवा त्याच्या टॅबलेटवरती किंवा मोबाईलवरती काय करतो ह्याची हिस्ट्री तुम्हाला ॲज अ पालक म्हणून तुम्हाला त्याचा पूर्ण स्क्रीन टाईम म्हणजे त्याने किती वेळ त्यांनी दिवसभर मोबाईल बघितलाय किंवा टॅबलेट बघितलाय किंवा त्याच्या मोबाईलवरती त्यांनी कोणत्या वेबसाईट्स किंवा गेम्स वापरल्या आहेत ह्याची तुम्हाला पूर्ण माहिती कळते. तिसरी गोष्ट की पेरेंटल कंट्रोलमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की समजा कोणी त्याला ॲब्युझिव्ह मेसेजेस केलेत का किंवा कोणी अनधिकृत किंवा एखाद्या मलिशियस व्यक्तीबरोबर किंवा माणसाबरोबर त्याचे कनेक्शन्स आहेत का हे तुम्हाला पेरेंटल कंट्रोलद्वारे कळू शकतात. मला वाटतं त्याचं नावच पॅरेंटल कंट्रोल आहे. बरोबर. याच्याविषयी अधिक बोलूया सर. फक्त एक फोन घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला रवींद्र बाळवे नाशिकहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. हा, नमस्कार. बोला. मॅडम, मला एक प्रश्न असं विचारायचा आहे की आता नुकतंच डेटा प्रोटेक्शनशी रिलेटेड काहीतरी बिल सादर झालं 2025 डीपीडी म्हणून. तर त्याचा इम्पॅक्ट सायबर क्राईमच्या रेग्युलेशन्सवर काही होईल का? आणि बरेचसे सायबर क्राईम्स हे वैयक्तिक माहिती चोरूनच होतात. तर मग यामध्ये या फ्रेमवर्कमध्ये आणि सायबर क्राईमच्या याच्यासाठी रेग्युलेशनसाठी काही उपयोग होईल का? त्याचा इम्पॅक्ट काही होईल का त्यावर डेटा प्रोटेक्शन बिलचा? नक्कीच. मला आपण तज्ञांचं मार्गदर्शन घेऊया सर. खूप महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलात, काय सांगाल? हो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आणि मी जसं म्हटलं की भारत सरकारने डिजिटल भारत सुरक्षित भारत मोहिमेत अंतर्गत अनेक नवीन गोष्टी आणल्या. जसं 1930 असेल किंवा सायबर क्राईम gov.in असेल किंवा आता जे DPDP डेटा प्रोटेक्शन बिल जे आहे. तर ह्याच्यामध्ये बेसिकली काय आहे की तुमची वैयक्तिक माहिती जी आहे ती कशा पद्धतीने सुरक्षित ठेवता येईल आणि तुमची वैयक्तिक माहिती समजा तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती एखाद्या कंपनीला दिली असेल आणि त्या कंपनीमध्ये समजा काही हॅकिंगचा प्रकार झाला किंवा त्या कंपनीमध्ये कंपनीमार्फत तुमची माहिती जर दुसरीकडे कुठे गेली तर त्या कंपनीवरती पेनल्टी किंवा त्यांना दंड देण्याची जी नियोजन आहे हे नवीन कायद्यामध्ये केलेलं आणि हा कायदा गेल्या आठवड्यामध्येच पास झालेला आणि अतिशय उत्कृष्ट असा कायदा आहे हा. म्हणजे जगातील ज्या आधुनिक देश आहेत किंवा पश्चिम देशांमध्ये ज्या पद्धतीचे अतिशय विस्तृत असे कायदे सायबर सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये केले त्याच पद्धतीचा हा कायदा आहे. आणि ह्या कायद्यामध्ये जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना सायबर सिक्युरिटी त्याचबरोबर डेटा सिक्युरिटी संदर्भामध्ये त्यांना बऱ्याच गोष्टींचा फायदा होणार आहे. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या कंपनीला तुमचा जर डेटा दिला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझा डेटा हा त्या कंपनीने डिलीट करावा तर तुम्ही त्या कंपनीला असा निर्देश देऊ शकता की माझा हा तुमच्याकडे डेटा आहे, मी तुमचा ग्राहक नाही, आता माझा तुम्ही डेटा डिलीट करून मला कन्फर्मेशन द्या. तर ती कंपनी आता बाध्य असणारे ती ॲक्शन घेऊन तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी. त्याचबरोबर ह्या नवीन कायद्यामध्ये सर्वसामान्य नागरिक
त्याचबरोबर जे डेटा वापरतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेक नवीन कलमांचा इन्क्लुजन केलेलं आहे. आणि हा कायदा जो आहे हा भारताच्या सायबर सिक्युरिटीमधला एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. नक्कीच. मला वाटतं रवींद्र सरांमुळे हा कुठेतरी विषय निघाला, तेव्हा त्यांचे खूप खूप आभार की त्यानिमित्तानं या कायद्याविषयी कळलं, म्हणजे अधिक अभ्यास करणं हे सोपं पडू शकेल. नक्कीच सर, आता एक पुढचा प्रश्न आहे की आत्ताच तुम्ही कायद्याचं स्पष्टीकरण करत असताना सांगितलं की जिथे आपण नोकरी करत असतो तिथून काही जर गोंधळ झाला किंवा या बाबतीत काही गडबड झाली तर आपल्याला एक थोडासा मदत करायला याच्या संदर्भात येऊ शकते. तर बरेच वेळेला ना लोनशी निगडीत असणारे किंवा नोकरीशी निगडीत असणारे असे काही स्कॅम होतात, इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड असणारे. तर ही जी फसवणूक होते ती नेमकी कशा पद्धतीने केली जाते आणि त्याच्यातून वाचायचं असेल तर पुन्हा आपल्याला काय करता येईल? कारण नोकरी, रोजगार हा तर फार महत्त्वाचा एक मुद्दा आहे. तर काय सांगाल? आपण सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट बद्दल प्रश्न घेऊया, कारण की सध्या इन्व्हेस्टमेंट बद्दल देखील बऱ्याच मोठे मोठे फ्रॉड्स सुरू आहेत. ह्याच्यामधलं काय असतं की आणि सगळ्यात सुरुवात करतो शेअर मार्केटपासून. तर ह्याच्यामध्ये काय होतं की लोकांना आमिष दिलं जातं की तुमचे पैसे जे आहे ते ठराविक कालावधीमध्ये दुप्पट किंवा तिप्पट करून देऊ आम्ही. आमच्याकडे काही स्कीम्स आहेत, VIP स्कीम, किंवा आमच्याकडे काही म्युच्युअल फंड्स आहेत, किंवा आमच्याकडे काही शेअर्स आहेत की ज्याच्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमचे पैसे जे आहे ते ठराविक काळामध्ये दुप्पट किंवा तिप्पट होऊ शकतात. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की त्यांना व्हॉट्सअपवरती लिंक पाठवण्यात येतात, त्यांना काही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील केलं जातं, आणि त्याचबरोबर मग त्यांना टेलिग्रामवरती काही शेअर संदर्भामध्ये त्यांना माहिती देण्यात येते. आणि ह्यांचं सगळ्यांचं नाव तसं असतं, VIP स्टॉक स्कीम्स किंवा म्हणजे डबल प्रॉफिटवाल्या स्कीम्स, असं ह्यांची नावं असतात. आणि हे जे नावं असतात ना हे अतिशय ल्युकेरेटिव्ह नावं असतात. कोणी हे बघितल्यानंतर ते त्याला बळी पडू शकतात. मग लोक हे टेलिग्रामचे चॅनल किंवा व्हॉट्सअपचे चॅनल जॉईन करतात आणि नंतर मग त्या म्हणजे सायबर क्राईम जसं होतं तसंच ह्याच्यामध्ये देखील सुरुवातीला त्यांच्याकडून थोडे पैसे घेतले जातात. मग त्यांना काही दिवसानंतर त्यांना पैसे ट्रान्सफर केले जातात की तुम्हाला बघा तुम्ही 5,000 रुपये इन्व्हेस्ट केले होते, आता त्याचे 10,000 रुपये झालेत, मग तुम्हाला 10,000 रुपये आम्ही ट्रान्सफर करतो आहोत. आणि मग हळूहळू जसा त्यांचा विश्वास बसत जातो तसं नंतर त्यांच्याकडून मोठ्या रकमा घेतल्या जातात आणि नंतर ती रक्कम त्यांना कधीच परत दिली जात नाही. तर हे झालं शेअर बाजारामध्ये. आता आपण नोकरी आणि लोन याच्याही विषयी बोलूया, पण तत्पूर्वी एक फोन घेऊन मग आपण पुढे जाऊया. आपल्याला आर्या दीक्षित पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. 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 मी पुण्याहून आर्या दीक्षित बोलतेय. बोला. मला सरांना असा प्रश्न विचारायचा आहे की लहान मुलांच्या हाती सुद्धा आता मोबाईल आहेत आणि डिजिटल भारत, सुरक्षित भारत या अंतर्गत आपण लहान मुलांना पण त्याच्यामध्ये समावेश केला पाहिजे की त्यांना कोणत्या प्रकारचं ज्ञान आपण दिलं पाहिजे, त्यांना कोणत्या प्रकारची जाणीव करून दिली पाहिजे की या सगळ्या गोष्टींमध्ये तेही मोठ्या प्रमाणावर बळी पडू शकतात. खरं. ती जाणीव कशी निर्माण करता येईल आपल्याला शाळांमधनं वगैरे, हे मला कळायचं त्यांच्याकडून. नक्कीच आर्यजी आपल्या प्रश्नाचं उत्तर ते देतील, पण तत्पूर्वी आपण स्कॅम बद्दल बोलत होतो तर ते आपण पूर्ण करून मग आर्यजींच्या प्रश्नाकडे येऊया. काय सांगा? तर सध्या नोकरी आणि जॉब संदर्भामध्ये देखील अनेक स्कॅम्स आणि फ्रॉड्स सुरू आहेत. ह्याच्यामध्ये मुख्यत्वे काय होतं की कंपन्यांचे बोगस लेटर हेड किंवा बोगस ईमेल ॲड्रेसवरून तुम्हाला मेल येतो आणि त्यांना सांगण्यात येतं की तुम्हाला अशा अशा आमच्या कंपनीमध्ये जॉब अवेलेबल आहे, तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता. आणि ज्यांना जॉबची गरज असते त्या ऑफकोर्स त्या लिंकवरती क्लिक करून मग ते जॉबसाठी अप्लाय करतात. आणि नंतर मग त्यांचं जसं नॉर्मल इंटरव्ह्यू होतो तसा त्यांचा इंटरव्ह्यू देखील होतो. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग त्यांना सांगतात की जर तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी हवी असेल तर तुम्हाला एवढे पैसे कंपनीमध्ये भरावे लागतील आणि तरच तुम्हाला जॉब मिळेल. आता युजली काय होतं की लोकांना असं वाटतं की कारण की त्यांना लेटर हेड, कंपनीचा ईमेल ॲड्रेस, जे इंटरव्ह्यू घेणारे लोक असतात ह्यांची सगळी जी माहिती असते ही सगळी माहिती अतिशय खरी वाटेल अशी माहिती असते. त्याच्यामुळे बहुतांशी लोक जे असतात ते त्याच्यावरती विश्वास ठेवून ती जी सांगतात ती रक्कम भरतात आणि नंतर रक्कम भरल्यानंतर काही दिवसानंतर ह्यांना कळतं की जे आपण पैसे भरले आहेत या जॉबसाठी हा जॉब अस्तित्वातच नाही आहे, ही कंपनी पण अस्तित्वात नाही आणि आपले पैसे जे आहेत ते गेलेले आहेत. तर अशा पद्धतीचे गुन्हे घडत असतात आणि ह्यात अगदी म्हणजे नामांकित कंपन्यांची नावं आलेली आहेत. त्याच्यामुळे आजकाल बहुतांशी कंपन्या देखील त्यांच्या करिअरच्या वेबसाईटवरती त्यांनी एक डिस्क्लेमर टाकतात की आमच्या नावाने जर कोणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करत असेल तर खातरजमा करून घ्या.
आणि हाच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे जॉब शोधत असतात त्यांनी सुद्धा देखील ही खातरजमा करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण ज्या जॉबसाठी अप्लाय करतोय तो जॉब खरंच एक्झिस्ट करतोय का आणि ती कंपनी एक्झिस्ट करते का हे बघणं ही खूप महत्त्वाची गोष्ट मला आहे. वाटतं याच्यात तुम्ही मगाशी एक शब्द वापरला होता की जागरूक राहणं, जागरूक राहणं. हे या दृष्टिकोनातून किंवा अभ्यास करणं आपल्याला जिथे नोकरी करायची आहे त्याचा फार महत्वाचा विचार इथे येतो. आता आर्याजींचा प्रश्न मला वाटतं खूप संयुक्तिक प्रश्न त्यांनी विचारला की शालेय अभ्यासक्रमामध्ये संगणकीय गुन्हे काय काय होऊ शकतात आणि त्याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी त्याचा कसा वापर करायला हवा याचा एक विचार व्हायला हवा असंही आपल्याला वाटतं का? काय सांगा? नक्कीच. म्हणजे हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि शालेय विद्यार्थी आणि कॉलेजमधले विद्यार्थी हे आजच्या घडीला सायबर क्राईमचे बळी पडणारे हा खूप मोठा वर्ग आहे ॲक्च्युली. कारण की ह्यांना हा जो वर्ग आहे ह्यांना सायबर क्राईम किंवा सायबर सिक्युरिटी ह्याच्याबद्दल काहीच माहिती नसते आणि ह्यांच्याबद्दल जे गुन्हे घडतात आपण जसं 5-7 वर्षापूर्वी ब्लू व्हेल नावाची एक गेम आली होती की ज्या गेममध्ये अनेक मुलांनी आत्महत्या करण्या एवढे मोठे पावलं उचलले होते आणि त्यांना माहितीच नव्हतं की नक्की ही गेम आहे, ही रियालिटी नाही आहे. पण त्या गेमच्या अनुषंगाने त्यांनी आत्महत्येपर्यंत त्यांची मजल गेली होती. त्याचं कारण म्हणजे काय की त्यांना ह्या गोष्टींचं ज्ञान नाही आहे की नक्की सायबर क्राईम काय असतं, आपण स्वतःला कसं सुरक्षित ठेवायला पाहिजे, कोण व्यक्ती जे आहेत ते खरे आहेत आणि कोण खोटे आहे. म्हणजे आभासी जगामध्ये ज्यावेळेस आपण राहत असतो त्यावेळेस खरे कोण आणि खोटे कोण ह्याची ओळखच त्यांना नसते, त्याच्यामुळे ते बळी पडतात. आता बऱ्याच शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये सायबर सिक्युरिटीवरती थोड्याफार प्रमाणामध्ये ट्रेनिंग्स दिलं जातं. त्याचबरोबर तुम्ही भारताची कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ही जे आपलं गव्हर्नमेंटचं सायबर सिक्युरिटीचं एक जे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावरती शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी बरेच ट्रेनिंग्स किंवा व्हिडिओज वगैरे त्यांनी अपलोड केलेले आहेत. तर त्याचा देखील वापर केला पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पालकांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. नक्कीच. मला तर वाटतं सर की हे प्रशिक्षण देताना पालक आणि विद्यार्थी असं जर बसवून दिलं तर खूप याचा फायदा होईल. कारण तुम्ही म्हणालात तसं की खरंच आपणच किती जागरूक असतो या बाबतीत, बऱ्याचशा गोष्टी आपणच केलेल्या नसतात. त्यामुळे हे शिक्षण मला वाटतं दोघांना एकत्र बसवून दिलं तर कदाचित आपण जे डिजिटल भारत आणि सुरक्षित भारत म्हणतोय ते कुठेतरी खरं होऊ शकेल. आता एक प्रश्न मनात आहे की जो कदाचित बऱ्याच सखींच्या मनात असू शकतो की ऑनलाईन शॉपिंग हा एक जो प्रकार आहे तो सुद्धा कोविड काळापासून तर खूपच वाढला. तर ते करत असताना साधारण कशी फसवणूक होते आणि काय काळजी घ्यायची? ऑनलाईन शॉपिंग म्हणजे जसं तुम्ही म्हटलं कोविड नंतर ऑनलाईन शॉपिंगच नाही सगळ्याच गोष्टी ऑनलाईनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या. पण शॉपिंग खूपच वाढलं आणि आता काय झालंय की 5 मिनिट डिलिव्हरी किंवा 10 मिनिट डिलिव्हरी ह्याच्यामुळे तुम्हाला खरं तर ॲक्च्युली किराणाच्या दुकानामध्ये किंवा स्टेशनरीच्या दुकानात जायची गरजच नाही आहे. तुम्ही सगळ्याच गोष्टी ऑनलाईन करू शकता आणि इथं फसवणूक देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण ज्यावेळेस तुम्ही कुठलीही शॉपिंग करत असता त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला बघायची असते ती म्हणजे की जे प्रॉडक्ट तुम्ही विकत घेत असता ते प्रॉडक्ट जे आहे ते जेन्युइन प्रॉडक्ट आहे का किंवा व्हेरीफाईड, त्याच्यावरती लिहिलेलं असतं व्हेरीफाईड प्रॉडक्ट किंवा ते प्रॉडक्टवरती ज्यांनी कमेंट टाकलेले असतात किंवा रिव्ह्यू टाकलेले असतात ते व्हेरीफाईड रिव्ह्यू आहेत का. बऱ्याच वेळा काय होतं की आपण रिव्ह्यू बघून आपण ते प्रॉडक्ट घेतो पण नंतर कळतं की हे रिव्ह्यू जे आहेत हे फेक रिव्ह्यू आहेत. मग त्यामुळे ते रिव्ह्यूज तपासणं आणि त्या संकेतस्थळावरती जाऊन रिव्ह्यू चेक करण्यापेक्षा गुगलवरती जाऊन चेक करणं की खरंच ते जे प्रॉडक्ट आहे ते खरंच जेन्युइन आहे का आणि हे जे रिव्ह्यूज आहेत ते खरंच जेन्युइन आहे का हे तपासणं हे आपल्या हातामध्ये आहे. पण महत्त्वाची गोष्ट काय आहे की ज्यावेळेस तुम्ही कुठलीही शॉपिंग करत असता कुठल्याही संकेतस्थळावरती जात असता त्यावेळेस ते संकेतस्थळ सुरक्षित आहे का ते कसं तपासणार. तर संकेतस्थळाच्या अगोदर HTTPS असं लिहिलेलं असतं तर तो S आहे का हे बघणं हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस ते HTTPS असतं त्यावेळेस ह्याचा अर्थ की हे संकेतस्थळ सुरक्षित आहे आणि तुम्ही ह्याच्यावरती काही शॉपिंग वगैरे करू शकता. तर ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला काळजी घेणं महत्त्वाचं आहे. बरं, याच अनुषंगाने अजून एक प्रश्न मनात आहे की महिलांची सुद्धा आपण म्हणतो की याच्यात फसवणूक या सायबर गुन्ह्यांमध्ये बऱ्या प्रमाणात घडते किंवा गुन्हेही घडतात महिलांच्या बाबतीत, तर त्याच्याविषयी काय सांगता? हा खूपच मोठा सब्जेक्ट आहे ॲक्च्युली आणि महिलांच्या आणि लहान मुलं जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की ह्यांची सायबर पिळवणूक ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि ह्याचे जे प्रकार आहेत ते खूप वेगवेगळे आहेत. अगदी लग्नाच्या प्रपोजल्सपासून ते सायबर स्टॅकिंग, कोणीतरी सोशल मीडियावरती तुमचा पाठलाग करणं किंवा तुमचे
फोटोग्राफ्स मॉर्फ करून सोशल मीडियावरती प्रसारित करणं किंवा अगदी तुमच्या नावाने बनावट खातं उघडून तुमच्या नातेवाईकांना तुमची फोटोज किंवा व्हिडिओ पाठवणं, अशा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे महिलांच्या बाबतीमध्ये होत आहेत. आणि हे जे गुन्हे आहेत हे अतिशय गुंतागुंतीचे आणि अतिशय कॉम्प्लिकेटेड गुन्हे आहेत. त्यामुळे सोशल मीडिया आणि विशेषतः युवती आणि महिला यांनी वापर करताना अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्याला कोणत्या व्यक्तीकडनं कुठल्या प्रकारची फ्रेंड रिक्वेस्ट येत आहे किंवा तो व्यक्ती आपल्या ओळखीचा आहे का किंवा कोणी आपल्याला डायरेक्ट मेसेज पाठवला आहे का हे तपासणं आणि त्याला रिस्पॉन्ड करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्या नावाने कोणी सोशल मीडियावरती फेक अकाउंट ओपन केलं आहे का ह्याची काळजी घेणं किंवा माहिती काढणं, या सगळ्या गोष्टी तपासणं अतिशय गरजेचं आहे. नक्कीच सर, या दृष्टिकोनातून खरं तर हा विषय मोठा आहे. पण एआयच्या जगात वावरताना असंही बरेच वेळेला होतं की आपल्याला व्हॉइस चॅट किंवा व्हॉइस नोट येऊन फसवणूक होते. तर याच्याविषयी थोडक्यात काय सांगाल? एआयचा वापर चांगल्या गोष्टींसाठी देखील होतोय आणि सायबर क्रिमिनल वाईट गोष्टींसाठी देखील एआयचा वापर करतायत. आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की एआयचा वापर करून फेक व्हिडिओ कॉल्स, फेक व्हॉइस कॉल्स जनरेट केले जातात, ज्याच्यामध्ये तुमचे नातेवाईक किंवा तुमचे वडील, भाऊ बहीण यांच्यासारखा सेम टू सेम आवाज, त्या आवाजामध्ये तुम्हाला कॉल्स केले जातात किंवा व्हिडिओ कॉल्स केले जातात आणि पैशाची मागणी केली जाते. ही झाली एक गोष्ट. त्याच व्यतिरिक्त आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे ह्या अनुषंगाने होत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला जो एआयवरून येणारा व्हिडिओ कॉल असेल किंवा व्हॉइस कॉल आहे हा कोणत्या नंबरवरून येतोय, बरोबर, हा नंबर तुमच्या ओळखीचा आहे का, आणि तो जो व्हिडिओ कॉल किंवा व्हॉइस कॉल जो येतोय तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांची मागणी काय आहे किंवा ते काय मागत आहेत ह्याच्याकडे अतिशय काळजीपूर्वक लक्ष देऊन त्यानंतर त्याच्यावरती ॲक्शन घेणं हेच ह्याच्यामधलं सगळ्यात बचावाचं चांगलं उत्तम साधन आहे. घाईघाईत न करता, कारण असं पण एक ऐकलेलं आहे की असे जे फोन येतात ते बरेचदा आपलं नाव चुकीचं उच्चारणं किंवा काहीतरी मेसेज केला असेल तर तो चुकीचा देणं, अशा पद्धतीने ह्या घटना घडतात. तर अगदी शेवटी जाता जाता या सगळ्या डिजिटल युगात वावरताना सुरक्षित राहायचं असेल तर काय आपण संदेश थोडक्यात द्यायचा तर काय द्याल? डिजिटल युगामध्ये राहताना सगळ्यात महत्त्वाचा संदेश म्हणजे की अतिशय काळजीपूर्वक समाज माध्यमांचा वापर करणं, बँकिंगचे जे व्यवहार आहेत ते अतिशय काळजीपूर्वक करणं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायबर क्रिमिनल्सचा ट्रेट किंवा ते कशा पद्धतीने तुम्हाला फसवू शकतात ह्याचा अंदाज बांधणं. म्हणजे जसं तुम्ही आता म्हटला की ते तुटकपणे बोलतात किंवा त्यांच्या व्याकरणामध्ये चुका असतात किंवा त्यांची भाषा वेगळी असते, तर ह्या गोष्टींकडे अतिशय काळजीपूर्वक लक्ष देणं, म्हणजे समाज माध्यमांवरती किंवा अगदी तुम्ही फोन घेत असताना देखील अतिशय काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं हेच आपल्या बचावाचं सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सदैव सतर्क राहणं, कारण की ही सतर्कता जी आहे तीच आपलं शेवटचं महत्त्वाचं अस्त्र आहे. आणि त्याच अस्त्राचा वापर करून आपल्याला भविष्यामध्ये डिजिटल युगात वाटचाल करावी लागणार आहे. नक्कीच, मला वाटतं खूप मोलाचं मार्गदर्शन आपण या निमित्ताने केलं आणि बऱ्याच गोष्टी खरंच माहिती नव्हत्या त्या आजच्या या कार्यक्रमातून आपल्या मार्गदर्शनातून आम्हाला समजल्या. त्याबद्दल पूर्ण हॅलो सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते की आपण वेळात वेळ काढून आलात आणि छान मार्गदर्शन आम्हाला केलं. आपण भेटणार आहोत हॅलो सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह, पण आता निरोप घ्यायची वेळ झाली. तेव्हा नमस्कार. नमस्कार.